या घरामध्ये पौर्णिमेला कलश कसा स्थापन करायचा। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। मंगळवारी आहे पौर्णिमा, तर पौर्णिमेला मंगल कलशाची स्थापना कशी करावी हे आपण थोडक्यात बघूया। तर आता बऱ्याच महिलांनी प्रत्येक पौर्णिमेला मंगल कलशाची स्थापना करायला सुरुवात केली असेल, पण ज्या महिलांनी केलेली नसेल आवर्जून पौर्णिमेला मंगल कलशाची स्थापना करा। तर मंगल कलशाची स्थापना करत असताना आपण पौर्णिमेलाच करायची असते। जर तुम्हाला पौर्णिमेला करणं शक्य होत नसेल तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा आपल्या देवीचा जो वार आहे तर त्या वारानुसार तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता। तर मंगल कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक छोटासा तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा त्याऐवजी तुम्ही पितळेचा घेतला किंवा स्टीलचा घेतला तरी देखील चालेल। त्यानंतर त्याच्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये रुपयाचे नाणे, हळदी, कुंकू, अक्षदा दाखवल्याप्रमाणे एक सुपारी हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर एक छान असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे। नारळ स्वच्छ धुवून घ्यायचा किंवा आदल्या दिवशी धुवून ठेवायचा। त्यासोबतच नागवेलीची म्हणजेच खाऊची 5 पाने घ्यायची आहे किंवा तुम्ही 7 सुद्धा घेऊ शकता। तर मी इथे 5 पाने घेतलेली आहेत। सगळ्या पानांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपण जो नारळ घेतलेला आहे त्यावरती स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच कुंकवाने 5 रेषासुद्धा काढून घ्यायच्या आहे आणि हळदी आणि कुंकूसुद्धा आपण कलशाला लावून घ्यायचं आहे। आपल्या आवडीनुसार आपण देवीला वेगवेगळे असे मुखवटेसुद्धा लावू शकतो किंवा फक्त अगदी साध्या पद्धतीने जरी आपण कळस मांडला तरी देखील चालेल। शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो। तर त्यानंतर आपल्याला एका छोट्या तामणामध्ये किंवा पितळीच्या तामणामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे, त्यावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे। तर कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा या दिवशी आपल्याला कलश जो आहे तर तो स्थापन करायचा आहे किंवा आपल्या कुलदेवीचा जो वार आहे त्या वारानुसार सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता। मंगल कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे, त्यामुळे तो प्रत्येक घरामध्ये स्थापन असावा। मंगल कलश आपण देवपूजेच्या आधीच दिवा वगैरे लावून नंतर आपण मंगल कलशाची स्थापना करायची आहे। त्यानंतर आपण आपली देवपूजा करायची आहे। मंगल कलश हा सकाळी लवकर आपण स्थापन करून घ्यायचा आहे। साध्या पद्धतीने आपण मंगल कलशाची स्थापना करायची आहे आणि रोज त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।